मस्त आपला कोलंबी रस्सा रेडी झालेला आहे। चला आता आपण टेस्ट करू। एव्हरीवन, कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा। फ्रेंड, गरमी भरपूर चालू झालेली आहे। आज तर मॉर्निंगला भरपूर गरमी होती, त्यामुळे मी खाली उतरलीच नाही। नॉनव्हेज काही खाल्लं नाही दुपारी, मी व्हेजच बनवलेला। तर आता संध्याकाळी मी मार्केटमध्ये गेलेली, पण असं नॉर्मल मी आणलेलं आहे, छोटी कोलंबी आणलेली आहे आणि त्याचा रस्सा बनवणार आणि राईस बनवणार। तर फ्रेंड, कसे आहात? गरमी भरपूर चालू झालेली आहे, जास्त पाणी प्या, उन्हात जाऊ नका दुपारचे, आणि थंड पेय जास्त प्या, आरोग्याची काळजी घ्या आपल्या। तर आता आपण एक छोटीशी रेसिपी पाहणार आहोत। तर चला, तर म्हणजे छोट्या कोलंबीचा रस्सा, आणि ते अगदी सोपं आहे, 15 ते 20 मिनिटात होणार आहे। तर चला दाखवते मी तुम्हाला। हे पाहू शकता, ही छोटी कोलंबी आहे, म्हणजे याला चिंगळं पण म्हणतात, छोटी कोलंबी। आणि त्यानंतर मी एक टोमॅटो, कांदा, लसूण, कढीपत्ता, हे कोकम आहे, कोथिंबीर, आणि हे आहे बटाटा, आणि हे सर्व मसाले घेतलेले आहेत, तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। चला आता आपण बनवायला सुरुवात करू। हे बघा, तेल घालून घेतलेलं आहे मी इथे, आणि यामध्ये मी आता लसूण आणि कढीपत्ता घालणार आहे। त्याचबरोबर कांदा आणि बटाटा पण घालून घेणार आहे, म्हणजे बटाटे तेलावर चांगले शिजले जातील। तुम्ही बटाटा नको असेल तर घालू नका, तुम्ही खाली बारीक कोलंबी म्हणजे चिंगळं आणि तुम्ही कांदा आणि टोमॅटोवर परतू शकता। सर्वच मी घालून घेते। कोथिंबीर आणि कोकम आहे ना, ते आपण लास्टला घालू। हे बघा, आता थोडंसं मीठ घालते, म्हणजे आपले कांदा टोमॅटो चांगला शिजला जाऊ शकतो। आता मी ह्यावर झाकण ठेवते। आता पाहूया, आपण चांगलं परतून घेऊ, सर्व शिजलं जात आहे। आता पाहूया आपण, आता हे मसाले आपण घालून घेऊया। मीठ थोडंसं घातलेलं आहे मी, चांगले परतून घेऊ। आता वर झाकण ठेवू पुन्हा आपण। आता मी पाहूया आपण, मसाला मस्त रेडी झालेला आहे। आता आपण ही छोटी कोलंबी आहे ना, ती मी घालून घेते। आता आपण परतून घेऊया। हे बघा, मी आता एकजीव करून घेतलेला आहे। आता मी झाकण ठेवते आणि 5 मिनिटात पाहूया आपण, नंतर पाणी घालायचं। आता मी ना अद्रक आहे, थोडं अद्रक पण घालून घेणार आहे आणि मिक्स करूया आपण। अद्रकची पेस्ट आहे, म्हणजे मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेली आहे। आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे ना, मग आता आपण ह्यामध्ये गरम पाणी मी घालून घेणार आहे। ओव्हनमध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि थोडा रस्सा बनवणार, त्यामुळे मी पाणी घालून घेतलेलं आहे। मस्त असं
थिकनेस येणार त्याला शिजल्यानंतर. आणि ह्यामध्ये आता त्यानंतर मी आताच कोकम जरा घालून घेते आणि कोथिंबीर, आणि लास्टला मी ओलं खोबरं घालणार आहे. आता 5 मिनिटं आपण हे करून घेऊया, शिजून घेऊया. मस्त असा सुगंध येत आहे रश्शाचा. आता मी दाखवते तुम्हाला. हे पाहू शकता, मस्त असा रस्सा बनलेला आहे आपला. आणखी 2-3 मिनिटात आपला रस्सा तयार होईल. तर आणखी 2-3 मिनिटं मी शिजून घेते आणि त्यावर ओलं खोबरं मी घालणार आहे. मस्त आपलं रेडी झालेलं आहे. आता ओलं खोबरं मी घालून घेते. मस्त असं एकजीव करून घेऊया. आपला रस्सा तयार होईल 2 मिनिटात भाताबरोबर खायला. मस्त असं गरमागरम रस्सा बनलेला आहे. आता आपण जेवण म्हणजे डिश वाढून घेते मी. मस्त गरमागरम रस्सा बनलेला आहे चिंगळाचा, म्हणजे छोट्या कोलंबीचा. पाहू शकता तुम्ही, मस्त असा रस्सा भाताबरोबर बनवलेला आहे मी. मस्त सुगंध सुटलेला आहे. चला आता आपण टेस्ट करू. मस्त कोलंबी रस्सा तयार झालेला आहे, म्हणजे चिंगळांचा रस्सा. छोटी कोलंबी असते ना, त्या कोलंबीचा रस्सा आपला रेडी झालेला आहे. मस्त छान सुगंध सुटलेला आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला पाहू शकता. खूपच छान मस्त सुगंध येत आहे. गरमागरम राईस. आपली मस्त अशी डिश रेडी झालेली आहे. तर आता मी गरम गरम जेवून घेणार आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि सर्व व्हिडिओ पहा. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.